तर सलग तिसऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे। चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत। तरी काही दृश्य समोर आलेली आहे। सलग तिसऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे। पाण्याचा प्रवाह आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर सलग तिसऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा इशारा देण्यात आलेला आहे। तर मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा प्रवाह सलाल धरणातून। ही चार दृश्य आहे। पठाणकोट पंजाब, फिरोजपूर पंजाबमधून, अखनूर जम्मूमधून आणि राजस्थानच्या जैसलमेरमधून सीमेलगतच्या भागांमध्ये आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदांवर येण्यास सुरुवात झालेली आहे। रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात वर्दळ देखील पाहायला मिळते। तर भारत-पाक तणावामुळे, युद्धामुळे या ठिकाणची जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। तर इकडे काश्मीरच्या राजौरीमध्ये, पूंछमध्ये, तर जम्मूमध्ये आणि पंजाबच्या अमृतसरमध्ये देखील हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे। तर जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि त्यानंतर आता युद्धविरामानंतर ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे।